मी शेक पे मारले आणि मी चालले प्रफुल सोबत त्याच्या मामाकडे घाटावर. घराकडनं निघाला आणि आता येऊन पोचला फोंड्यात पेट्रोल भरला आणि हा येऊन खाऊ घेतला. खाऊ घेतल्यावर पोटाची भूक भागवसाठी दोघांनी दोन दोन वडापाव खाला आणि थेट परत घाट गाठला. त्या घाटात इलाव ह्या रस्त्याचा आणि बाजूच्या भिंतीचा काम चालू होता. हे बघा रस्त्याची काय अवस्था झाली आहे. रस्तो खराब होतो तरी पण कसे बसे आम्ही येऊन पोचला सरळ प्रफुलच्या मामाकडे हसण्यात. आणि खराब रस्त्यामुळे आमका योग तर लय उशीरच झालेलो तरी पण दुपारच झालेली. आमका येऊन थोडं उशीर झालो. त्याच्यानंतर मामीने घावणे आणि नारळाचा रस मस्तपैकी खाऊ दिल्याने मग काय गावलेला आम्ही सोडत आहो काय. त्याच्यावर पण ताव मारला आणि आता आम्ही परत निघाला आमच्या घराकडे. घरात येता येता आम्ही काय सरळ घरात येत आहो. थैसून ताबडतोब गेला तलावार गेला आणि फोटो काढला, व्हिडिओ शूटिंग केला आणि थैसून परत घरात वाटेक लागला. परत तेवढ्यात आठवला की जाताना उगाई देवीचा मंदिर लागतं. मग काय तकडे पण गाडी वळवला आणि थै पण गेला. आता येऊन पोचला उगाई देवीच्या मंदिराकडे. कसा ना ह्याला वातावरण बघलास ना थैसून परत जाऊची इच्छाच होत नाही. एवढा थंडगार आणि शांत वातावरण. बघता बघता आमका हयच 1 वाजलो पण असा वाटतच नाही होता की आता 1 वाजलो हा. मग काय जरा आकडे तकडे फिरलाव आणि नंतर मग वर येऊ गेलाव. वर येताना तर भीती वाटत होती कारण पूर्ण सगळा गंजलेला होता. हे बघा अगदी आरामात वर चढला आणि कडेक पाय ठेवून मस्तपैकी फोंडा घाटाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केला. काय सुंदर वाटतं ना. आता मी इथून निघाला आणि आता येऊन पोचलाव ते थेट फोंडा घाटात लाव आणि मगाशी तुमका सांगले त्याचप्रमाणे हे काम चालू असल्यामुळे धूळ वगैरे जास्तच उडत त्यामुळे काळजी स्वतःची स्वतः घ्यावा. आणि अरुंद रस्ता असल्यामुळे गाडी पण हळूच चालूची लागत. आणि आता मी येऊन पोचलाव थेट फोंडा बाजारपेठेत लाव आणि थंडगार लिंबू सरबत पियाला आणि जरा बरा वाटला. बघता बघता आमका घरात 2 वाजले कधी ह्या समाजला पण नाही. इलं आणि जरा झोपान दिलंय. संध्याकाळी उठलं आणि आता येऊन पोचले सरळ काजीत आणि माझ्यासोबत मम्मी पण होती. आता काजीत किती आहे तर सध्या तर तुमका माहितीचा आड्याचा काम दांडक्या चालला आणि काजी जरा मोहरल्यामुळे जरा काळजी जास्तच घ्यायची लागता. आता मम्मीने साडी फाटल्यान तर साडी किती आहे तर ते बंद काढून वय बांधासाठी. आता तशी बघला तर साडी हकडे तकडे टाकण्यापेक्षा काहीतरी उपयोग तरी झालो. ते बघा आता ही वय पण करून झाली आणि वाजले आता लय. तर आता मी चाललोय घराकडे. त्यामुळे आता आपण परत भेटाया पुढच्या व्हिडिओत.